नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल तेथे अभ्यास या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. गेली चार पाच दिवस झाला आपण नवोदयच्या दृष्टीनं आपण एक 3-4 प्रश्नपत्रिका आजपर्यंत नवोदयच्या ज्या काय झालेल्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकापैकी आपण काही ठराविक प्रश्नपत्रिका पाहिल्या होत्या. तर आज आपण 2017 साली झालेली जी काय परीक्षा होती त्या परीक्षेतील गणित या विषयातील 20 प्रश्न पाहणार आहोत. चला तर बघूया आपण प्रश्न. बघा, खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती. बघा, आपल्याला परिमिती, क्षेत्रफळ याच्यावर काही वेळेस अनियमित आकृत्या अशा स्वरूपाच्या विचारल्या जातात. तर त्याच्यामध्ये परिमिती काढत असताना आपल्याला काय भाग दिलेला आहे त्याची माप आणि काही भागाची माप आपल्याला काय करायची आहेत तर काढावी लागत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, इथं आपल्याला माहिती दिलेली आहे काय ठराविक याची, की इथं आपल्याला या बाजूला 3 मीटर दिलेला आहे आणि इथं आपल्याला इथं 2 मीटर माप दिलेला आहे. इथून इथपर्यंत आपल्याला 2 मीटर माप दिलेला आहे आणि इतर माप आपल्याला त्या ठिकाणी काय केले आहे तर त्या माप आपल्याला दिलेली नाहीत. मग याच्यानुसार आपल्याला मग आता हे समोरासमोरच्या बाजू काय येतात तर त्याच्या समान येतात. समजा मी हे जोडलं अशा पद्धतीनं, तर याच्या समोर या 3 मीटरच्या समोर ही बाजू आहे तर इथं काय असणार आहे, ही पण 3 मीटर असणार आहे. किंवा इथून हे 2 मीटर आहे तर याच्या अपोजिट हे काय असणार आहे तर हे पण 2 मीटर असणार आहे. याच्या इकडच्या बाजूला इथून इथपर्यंत आपल्याला 2 मीटर दिलेला आहे तर हे आपल्याला 1 मीटर आहे तर हे पण काय असणार आहे तर 1 मीटर आहे. परिमिती म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्या बाजूच्या जी काय आकृती दिलेली आहे त्या आकृतीच्या बाजूच्या मापाची बेरीज म्हणजे परिमिती येते. मग आता इथे हे 2 मीटर आहे तर ह्याच्या अपोजिट हे पण किती असणार आहे तर 2 मीटर आहे. आता आकृतीकडे जर आपण पाहिलं तर आकृतीच्या प्रत्येक भागाचं माप आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. परिमिती म्हणलं की काय तर त्याच्या बाजूच्या मापाची बेरीज. आपण कुठून तरी एका कोपऱ्यातून सुरुवात करा आणि वरती मोजत चला. बाबा, इथून इथपर्यंत 1 मीटर आहे, इथून इथं 2, 1 आणि 2 3 मीटर झालं. इथून इथं 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13 आणि 13 आणि 3 16 मीटर. म्हणजे परिमिती किती मिळालेली आपल्याला या ठिकाणी 16 मीटर मिळालेली आहे. परंतु आता इथं बघितलं तर बघा, पर्याय क्रमांक 1 दिलाय 16 मीटर, पर्याय 2 दिलाय 16 मीटर पर वर्ग, पर्याय 3 दिलाय 11 मीटर आणि पर्याय 4 दिलाय 11 मीटर पर वर्ग. आता वर्ग कधी असतं तर क्षेत्रफळ असेल तर ते त्या ठिकाणी वर्ग येतं. परिमिती ही मीटर मध्ये असते त्यामुळे त्या ठिकाणी किंवा जे माप दिलेलं आहे त्या मापामध्येच राहतं, त्याला वर्ग कधीही होत नाही. क्षेत्रफळामध्ये वर्ग हे एकक येतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. एक आगगाडी सकाळी 5:45 ला सुटते आणि पुढच्या स्टेशनवर 9:20 ला पोहोचते. पुढच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला. आता बघा, आपल्याला सकाळी निघालेली वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर ती तिथं पोहोचलेली वेळ दिलेली आहे. मग तिथून तिथं जाण्यासाठी लागलेला वेळ विचारलेला आहे. म्हणजेच नंतरच्या वेळातून सुरुवातीची वेळ वजा केली की तो कालावधी आपल्याला मिळणार आहे. उदाहरणार्थ, पोहोचली किती वाजता तर ती 9:20 ला पोहोचलेली आहे आणि सकाळी निघाली होती किती वाजता तर 5:45 ला निघालेली होती. मग पोहोचलेल्या वेळेतून सुरुवातीला निघालेली वेळ वजा केली की तो कालावधी निघणार आहे. आता इथं जर पाहिलं तर हे 9 वाजून 20 मिनिटं आहेत आणि 5 वाजून 45 मिनिटं आहेत. आता 20 मिनिटातून 45 मिनिटं जाणार आहेत का तर नाही, वजा होणार नाही. म्हणून आपल्याला इकडचा 1 तास तिकडे दिला पाहिजे. समजा 9 मधनं 1 तास इकडे गेला की इथं राहिले 8 तास आणि इकडं काय झालेलं आहे तर 1 तास म्हणजे किती मिनिटं तर 60 मिनिटं. मग या 60 मिनिटं हे मूळचे जे 20 मिनिटं आहेत त्याच्यात ते 60 मिनिटं मिळवल्यानंतर तिथे मिनिटं किती झाले तर 80 मिनिटं. म्हणजेच 8 तास 80 मिनिटातून 5 तास 45 मिनिटं वजा करायचे. मग 0तून 5, 10तून 5 गेले 5, हातच्याला 1, 8 मधून 5 गेले 3 आणि 8 मधून 5 काय गेले तर 3 तास 35 मिनिटे. बघा किती वेळ लागलेला आहे तर त्या ठिकाणी सकाळी 5:45 ला बस सुटली होती, 9:20 ला पोहोचली. तिला पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी किती निघालाय तर 3 तास 35 मिनिटे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते, तिचा 3/5 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल. बघा आता या ठिकाणी त्या बादलीत एकूण पाणी किती मावते म्हणजे बादलीतील धारकता दिली आहे ती किती आहे धारकता
तर 20 लिटर पाणी तिच्यामध्ये मावतय. मावतय म्हणजे बसतय. बसतय म्हणजे काय तर त्या बादलीची धारकता आहे की त्याच्यामध्ये ते 20 लिटर पाणी बसू शकते. आणि तिचा 3/5 भाग भरलेला आहे व बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागलं. भरण्यासाठी म्हणजेच रिकामा भाग किती आहे. मग आता या ठिकाणी 3/5 भाग भरलाय म्हणजे 5 पैकी 3 भाग भरलाय. मग 5 पैकी किती शिल्लक राहिला तर 5 पैकी 2 भाग शिल्लक राहिला. मग आपल्याला कळायला काय सांगितलं या ठिकाणी तर भरण्यासाठी किती पाणी लागेल म्हणजेच ती बादली भरायला किती मग भरायचा भाग किती आहे तर 5 पैकी 3 भरलाय 5 पैकी 2 राहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी एकूण 20 लिटर धारकता आहे याचा 2/5 भाग आपल्याला भरायचा आहे. म्हणून डायरेक्ट भरायचा भाग काढला. 5 एके 5 5 चोक 20 4 दुनी 8 लिटर अजून पाणी काय होणार आहे तर त्या बादली भरण्यासाठी आवश्यक असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढं. बघा प्रश्न. एक दुकानदार रुपये 12ला एक बॉल पेन किंवा 5चे पॅकेट रुपये 50ला विकतो. 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल. आता या ठिकाणी एकूण पेन आपल्याला किती घ्यायचे तर 23 पेन घ्यायचे. आता घेताना आपल्याला काय काय सांगितलंय तर जर 5 पेनाचं पॉकेट घेतलं तर ते मिळतंय 50 रुपयाला आणि सुट्टा एक पेन घेतला तर ते कितीला मिळते तर 12 रुपयाला. मग ह्या 23 मध्ये 5चे किती पॉकेट होतात तर 5 चोक 20 4 पॉकेट आली. मग 4 गुणिले 50 आणि सुट्टे किती पेन घ्यायचे तर 3 पेन घ्यायचे. तर 3 पेन घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक पेन आपल्याला कितीला दिलाय तर 12 रुपयाला. मग त्याच्यामध्ये 4 0 0 4 पंचे 20 म्हणजेच 4 पॅकेटाचं 50 रुपयाप्रमाणे 200 रुपये झाले आणि सुट्टे 3 घ्यायचे 12 त्रिक 36 दोघांची बेरीज केली तर आपल्याला त्या ठिकाणी किती रुपये द्यावे लागतील दुकानदाराला 236 रुपये द्यावे लागतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. आता बघा पुढचा प्रश्न. किशोरने रुपये 205 रुपये 50 पैशाची औषधं आणि रुपये 180 रुपये 50 पैशाची एक विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी रुपये 500ची नोट दिली तर त्याला परत मिळालेले पैसे आहेत. आता या ठिकाणी त्यानं काय घेतलेलं आहे औषधे घेतलेत 205 रुपये 50 पैशाची आणि 180 रुपये 50 पैशाची काय घेतलेली आहे तर विजेरी म्हणजे काय तर बॅटरी. मग हा झालेला खर्च आहे. मग अगोदर एकूण खर्च काढूया. 0 अधिक 0 0 5 आणि 5 10 ला 0 हातच्याला 1 5 आणि 1 6 8 8 आणि 2 आणि 1 3 म्हणजे त्यानं 386 रुपये खर्च केलेले आहेत आणि त्याने दुकानदाराला किती रुपये दिले दोन्हीसाठी किती रुपये दिले तर 500 रुपये दिलेले आहेत. मग 500 मधून जो काही खर्च झालेला आहे तो वजा होणार आणि राहिलेले पैसे काय करणार आहे तर तो त्याला माघारी देणार आहे. मग आता इथं शून्यातून 6 जात नाही. इकडनं 1 हातच्या दिला इथं झाले 4 इथं झाले 10 10 मधून तिकडे गेला इथं राहिले 9 आणि इथं झाले 10 10 तून 6 गेले 4 9 मधनं 8 गेला 1 आणि 4 मधनं 3 गेला 1 म्हणजे 114 रुपये काय मिळणार आहेत तर त्याला माघारी मिळणार आहेत. म्हणून या ठिकाणी त्याला त्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. एका शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी वापरलेल्या साधना विषयीच्या स्तंभालेखाचे वाचन करा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. विद्यार्थ्यांनी येण्या जाण्यासाठी वापरलेले सर्वात कमी साधन कोणते. आता इथं बघा येण्या जाण्याचं साधन दिलंय. बसनं काय पोरं येतात काय कारनं येतात काय सायकलनं येतात काय चालत येतात आणि तिकडं संख्या दिली 100 200 300 400 500 600 पर्यंत. आपल्याला काय विचारलंय त्याच्यामध्ये की येण्या जाण्यासाठी वापरलेलं सर्वात कमी साधन कोणतं. कमी काय दिसतंय ह्याच्यात लहान काय दिसतंय तर कार दिसते. कार काय आहे तर किती दाखवतंय आपल्याला इथं 200 म्हणजे सगळ्यात कमी कार 200 बसने येणाऱ्यांची संख्या आहे 400 सायकलने येणाऱ्यांची संख्या दिसते 500 आणि चालत येणाऱ्यांची संख्या दिसते आपल्याला 300. कमी साधन कुठलं वापरलं जातंय कार. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्या तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील
तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं असते, तुलना करत असताना दोघांच्या मध्ये जो सामायिक आलेला आहे, आता इथं दिलंय की रमेशला गुरुदास पेक्षा आणि इकडं लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा, म्हणजे दोन्ही मध्ये कोण आलेला आहे तर गुरुदास आलेला आहे. मग गुरुदासला मिळालेले गुण बरोबर काय मानायचे, एक्स. गुरुदासला मिळालेले गुण काय तर एक्स मानू. आता त्याच्यानंतर रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळालेले आहेत. मग रमेशला मिळालेले गुण बरोबर त्याला 15 जास्त मिळाले गुरुदास पेक्षा, म्हणून एक्स अधिक 15. लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळालेले आहेत. मग लीलाला काय मिळालेले आहेत तर गुरुदास पेक्षा कमी आहेत, म्हणून एक्स वजा 7. आणि या तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे ती किती आहे तर 83 आहे. मग एक्स अधिक 15 अधिक एक्स वजा 7 बरोबर 83. एक्स आणि एक्स 3x, त्यानंतर अधिक 15 वजा 7 अधिक वजा 15 तून 7 गेले 8 आणि चिन्ह काय तर मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येला अधिक आहे. मग 3x अधिक 8 बरोबर 83. हे अधिक 8 बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले की काय होणार आहे तर वजा. मग 3x बरोबर 83 वजा 8. आता 83 तून 8 गेले, राहिले किती तर 75 राहिले. 75 काय तर 3x बरोबर. मग x बरोबर 75 भागिले 3, 3 1 3, 3 2 6, 7 मधून 6 गेला, 1 राहिला, 3 5 15. x बरोबर आला आपलं 25. आणि x बरोबर काय आहे तर गुरुदास आहे. आणि आपल्याला मार्क गुण देखील विचारले तर गुरुदासला किती मिळाले. मग गुरुदासला किती गुण मिळाले तर 25. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, दशम स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. आता इथं दशम म्हणजे काय तर दशक स्थानी 9 असलेली. आपण चारही पर्याय पहिल्यांदा बघूया की दशक स्थानी 9 आहे का. इथं पण 9 आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे. आणि दुसरं काय म्हणलेलं आहे, असलेली व विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. आता विविध अंक म्हणलं की त्या ठिकाणी काय तर चारीच्या चारी अंक वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजेत. आणि किमान म्हणलं की काय येणार आहे तर लहान संख्या येणार आहे. मग आपण 1092 1290 2091 म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 1 0 9 आणि 2 हेच अंक वापरले, फक्त आता लहानात लहान बघायचे. मग इथं दिले 1092, इथं दिले 1290, इथं दिले 2091 आणि इथे दिले 2190. या चार पैकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर 1092. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न, सुहासचे वय 69 वर्ष आणि सुधाचं वय 52 वर्ष आहे. दोघांचे वय नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वयातील तफावत किती. आता प्रश्न देताना बाबा हिचं वय दिलंय 69 आणि सुधाचं वय दिलंय 52, पण हे करत वय देताना काय दिलंय की हे वय दिलेले आणि दोघांचं वय नजीकच्या दशकापर्यंत. दशक म्हणलं की त्याच्या एकक स्थानी 0 आला पाहिजे. मग 69 ला जवळची दशक स्थानची संख्या काय आली तर 70 आणि 52 ला जवळची दशक स्थानी 0 असणारी म्हणजेच किंवा जवळच्या दशकापर्यंत जर घ्यायचं झालं तर या ठिकाणी 52 वजा 2 केलं तर 50 होते आणि 52 अधिक 8 केलं तर 60 होते. मग दशकापर्यंत न्यायचं झालं तर जवळ 2 कमी केल्यानंतर का अधिक 8 केल्यानंतर तर जवळ 2 आपण मागे फिरलो म्हणजे 52 मधनं 2 गेले 50. हे झालं जवळच्या दशकात त्याचं रूपांतर. आणि हे केल्यानंतर आपल्याला काय विचारले तर त्यांच्या वयातील तफावत विचारले. तफावत म्हणजे काय तर त्यांच्यातील फरक. मग 70 मधनं 50 गेले, राहिले किती 70 वजा 50 बरोबर किती आलं तर 20. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न,
101 गुणिले 0 गुणिले 11. आता इथं बघा काय की दिलेल्या अंक्या कितीही दिल्या असेल आणि त्या सर्व गुणाकाराची चिन्ह असतील आणि त्याच्यामध्ये एक जरी शून्य आला तर त्या संपूर्ण उदाहरणाचं उत्तर काय येते तर शून्य येतं. 101 न शून्याला गुणलं गुणाकाराला शून्य, शून्यानं पुन्हा 11ला गुणलं तर गुणाकार काय येणार आहे तर शून्य. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढील पैकी कोणत्या संख्या या 8 आणि 12 या संख्यांच्या पहिल्या 3 गुणितांच्या समान आहे. आता या ठिकाणी गुणित दोन्हीची गुणित म्हणजे दोन्हीनं भाग जाणाऱ्या संख्या 8 न पण गेला पाहिजे आणि 12 न पण गेला पाहिजे आणि अशा पहिल्या 3 संख्या गुणितांच्या समान म्हणले. मग या ठिकाणी 8 आणि 12चा काय काढायचा तर लसावी काढायचा. तर 2 चौक 8 2 सक 12 2 दुनी 4 2 त्रिक 6. आता इथं मूळ संख्या 2 आल्या 2 दुनी 4 4 दुनी 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 2 दुनी 4 4 दुनी 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच पहिलं गुणित काय आलं ह्या दोन्हीचं तर 24 आलं. मग ह्या पहिल्या 3 गुणितांच्या समान आहेत म्हणजेच पहिली संख्या आली 24 24 च्या पटीतील दुसरी संख्या 24 दुनी 48 आणि 24 त्रिक 72. बघा पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्येच त्या संख्या दिसतात म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. एका माणसाने एक स्कूटर रुपये 47,000ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर 3,000 खर्च केले. त्याने ती 52,000 रुपयाला विकली तर त्याचा नफा किंवा तोटा. खूप सोपा प्रश्न आहे. बघा 47,000 रुपयाला त्यानं ती खरेदी केलेली आहे. तिच्या दुरुस्तीवर त्यानं 3,000 रुपये खर्च केलेला आहे. बघा एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूसाठी जो इतर जो काही खर्च झालेला असेल तो संपूर्ण खर्च हा काय केला जातो तर खरेदी किमतीमध्ये मिळवला जातो. म्हणजे समजा आता दुरुस्तीसाठी झाला, वाहतुकीसाठी झाला, जकात असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी त्या वस्तूसाठी केलेला खर्च हा काय केला जातो तर खरेदी किमतीमध्ये मिळवला जातो. मग इथं या ठिकाणी 3,000 दुरुस्तीसाठी खर्च केलेला आहे. दोघांची बेरीज जर केली तर या ठिकाणी काय आलेला तर 50,000 रुपये काय आले तर त्याची खरेदी किंमत झाली आणि तीच वस्तू विकली कितीला तर 52,000 रुपयाला. म्हणजे ज्यादा किती रुपये घेतले तर 2,000 म्हणजे 2,000 रुपये काय झालेला आहे तर या ठिकाणी नफा झालेला आहे किंवा फायदा झालेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा खालील काय 2.4 च्या इतके नाही म्हटलेलं आहे की कुणाची किंमत 2.4 इतकी येत नाही. बघूया आता प्रत्येक पर्याय आपण या ठिकाणी सोडून पाहूया. इथं दिलंय 2.2/5, इथं दिलंय 12°/5, इथं दिलेला आहे 22.5/100 आणि इथं दिलंय 2.4/10. आता आपण तिन्ही चारही पर्याय आपण पडताळून पाहूया. आता इथं दिलंय 5 दुनी 10 10 आणि 2 12°/5. मग याचं उत्तर आपण 12ला जर 5 न भागलं 5 1 5 5 दुनी 10 12तून 10 गेल्यानंतर उरले 2 दशांश चिन्ह झाले दिले की 20 झाले 5 चौक 20 म्हणजे याचं उत्तर 2.4 आलेलं आहे. आता हे 12.5 आहे तर इथं पण 12.5 आहे. साहजिकच याचं उत्तर काय येणार आहे तर 2.4 येणार आहे. पुढे पर्याय 3 बघा या ठिकाणी 22.5/100. आता हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण काय केलं तर खाली एक शून्य मांडला म्हणजेच काय झालं तर 225/1000. बघा आता याच्यामध्ये भाग घालून बघा 25 न भाग जाईल 25 9 2.25 25 चौक 100 25 0 0 म्हणजे इथं आलं 9/40. आता अजून याला भाग जाते का तर नाही जात. आपण उभ्या मांडणी तिकडे बाजूला भागाकार करून बघूया. 9/40 40 0 0 9 मधून 0 गेले 9 दशांश चिन्ह दिलं खाली घेतलं 0 घेतला 90 झाले. 40 दुनी 80 उरले किती 10 पुन्हा 0 घेतला खाली उतरून घेतला 100 झाले. 40 दुनी 80 आणि उरले 20 परत 0 घेतला खाली उतरून घेतला 200 झाले 4×5 20 200 बाकी 0 उरली म्हणजे 0.0225 आलेला आहे. म्हणजे हे येऊ शकणार नाही. पुढे बघा आता याच्यामध्ये
10 दुनी 20, 20 आणि 4 24/10. आता 1 0 आहे, दशांश स्थळ फक्त एक घर इकडे सरकणार, म्हणजेच बघा 10 1 10, 10 दुनी 20, दशांश चिन्ह दिलं, शून्य घेतला, 4 वर काय होणार आहे तर 0 40 येईल, 10 चोक 40. म्हणजे पर्याय 1 मध्ये पण उत्तर 2.4 आलं, पर्याय 2 मध्ये 2.4 आलं, पर्याय 4 मध्ये पण 2.4 आलेला आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आलेला आहे तर या ठिकाणी काय उत्तर आलेलं आहे त्याचं तर 0.225 आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न, 6 दशांश चिन्ह 666, त्यानंतर 6 दशांश चिन्ह 66 आणि 6 दशांश चिन्ह 06 यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. उभ्या मांडणीत बघा या ठिकाणी 6 दशांश चिन्ह 666 अधिक 6 दशांश चिन्ह 66 आणि 6 दशांश चिन्ह 06. बघा दशांश चिन्ह दिलेलं असेल, बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल तर त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह आलं पाहिजे, हा नियम आहे. मग आता या ठिकाणी 6 शी 6, 6 6 12, 12 6 18 ला 8, हातच्याला 1, 6 6 12 ने 1, 13 ला 3, हातच्याला 1, 6 6 12, 12 6 18 आणि 18 ने 1 19, 19 दशांश चिन्ह 386 हे या ठिकाणी त्याचं उत्तर आलं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, एका हॉलची मापे 24 मीटर गुणिले 20 मीटर अशी आहेत. 0.4 मीटर गुणिले 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या असेल. बघा म्हणजेच आता तो हॉल दिलाय, त्या हॉल, आता अशा वेळी प्रश्न जर असा प्रश्न विचारला असेल तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला काय करावं लागतं तर त्या हॉलचं क्षेत्रफळ भागिले त्या फरशीचं क्षेत्रफळ, म्हणजेच मग या ठिकाणी फरशांची संख्या बरोबर काय तर त्या ठिकाणी त्या हॉलचं क्षेत्रफळ भागिले आपल्याला काय दिलेलं आहे तर त्या फरशीचं, एका फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. बघा मग हॉल आयताकृती मापाचा आहे, 24 मीटर बाय 20 मीटर, दोन्हीचं एकक समान आहे. बघा 24 मीटर बाय 20 मीटर भागिले फरशीचं पण आपल्याला माप देताना 0.4 मीटर गुणिले 0.3 मीटर, दोन्हीचं एकक समान आहे, डायरेक्ट भागू शकतो. आता दशांश चिन्ह हे घालवण्यासाठी आपण काय करूया, एक दशांश स्थळानंतर करायचं तर वर 1 0 देऊ, 240 गुणिले हे घालवण्यासाठी वरती 1 0 दिला, 200 भागिले 4 गुणिले 3. आता इथं 3 1 3, 3 8 24, 3 0 0, त्यानंतर 4 1 4, 4 2 8, 4 0 0, 20 गुणिले 200. मग या ठिकाणी बेदुनी 4 आणि हे 3 शून्याशी 3 शून्य, म्हणजे किती फरशा लागतील आपल्याला 4000 फरशा लागतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, बघा एका मिठाईमध्ये वजनाच्या 40/100 साखर आहे. 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर आहे. आता आपण जर पाहिलं तर समजा मिठाईचं जे वजन आहे त्या वजनाच्या 40 भाग काय असणार आहे तर मिठाईमध्ये वजनाच्या 40 भाग साखर, 40/100 म्हणजे 40 भाग काय आहे तर त्या ठिकाणी साखर आहे आणि खाली जर समजा एकूण काय असेल तर मिठाई आहे. आता आपल्याला या ठिकाणी तिथं दिलंय काय तर मिठाईचं वजन दिलंय 4.8 किलो मिठाई आहे, तर या मिठाईमध्ये किती भाग साखर आहे म्हणजेच गुणिले काय येणार आहे तर त्या ठिकाणी 40/100. मग आता या ठिकाणी हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण काय करूया तर 48 गुणिले 40/100 काय करू आपण वाढूया. शून्याला 0 गेला, या ठिकाणी परत 4 1 4, 4 2 8, 4 5 20. आता इकडे 25 आहे, इकडे 48 आहे. भाग बघा 25 25 1 25, 25 1 25. आता 48 मधनं 25 किती गेल्यानंतर उरले किती तर 23. दशांश चिन्ह दिला आपण, 1 0 दिला, 230 झाले.
मग या ठिकाणी 25 9 काय आले तर 225, उरले किती 5, त्यानंतर शून्य दिला 25 दुनी 50 म्हणजे 1.92 किलो ही काय असणार आहे तर त्या ठिकाणी साखर असणार आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न, एक व्यक्ती 2 तासात 8 आकाश दिवे बनवतो, जर त्या व्यक्तीने सलग 5 दिवस आणि रोज 8 तास काम केले तर त्याने किती आकाश दिवे बनवले. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितले की 2 तासात किती करणार आहे तर 8 आकाश कंदील बनवणार आहे. असं त्यानं काय म्हणले, जर त्या व्यक्तीने सलग 5 दिवस, आता समजा 5 दिवस काम करणार आहे आणि ते कसं करणार आहे तर रोज 8 तास, मग रोज 8 तास तसं 8 दिवस, दररोज 8 तास करणार आहे, असे किती दिवस तर 5, 8 पंचे 40, 40 तासात तो किती काढेल, सॉरी किती आकाश कंदील तयार करेल. तिरकस गुणाकार 40 गुणिले 8 भागिले 2 बरोबर x. या ठिकाणी बे 1 बे, बे चोक 8, 4 0 0 आणि 4 चोक 16 म्हणजेच x बरोबर आलं 160. म्हणजेच या ठिकाणी तो काय करणार तर दररोज 8 तास काम केलं, असे 5 दिवस त्यानं आकाश कंदील बनवले तर त्या ठिकाणी तो त्या 5 दिवसामध्ये 160 आकाश कंदील बनवणार आहे. बघा पुढचा प्रश्न, एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 304 इतकी केल्यास चौरसाचं क्षेत्रफळ असेल. बघा आपण या ठिकाणी पडताळा करून पाहूया. आता या ठिकाणी समजा आता या ठिकाणी चौरस आहे, त्या चौरसाची बाजू प्रत्येक काय आहे तर 16 आहे. किती आहे 16 आहे धरून चला, आणि 16 असताना चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे तर बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय तर बाजूचा वर्ग. 16चा वर्ग किती आहे तर 256, मग काय येईल तर चौरस मीटर बरोबर. आता त्याच्यामध्ये ती बाजू 304 केली, मग 16चा 304, 16 गुणिले 304, 4 1 4, 4 चौक 16, 4 त्रिक 12 काय झालेले तर मीटर झालेले आहे. मग 12 मीटर केली तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ काय होणार आहे तर 12चा वर्ग 144 चौरस मीटर होणार आहे. मग आता या ठिकाणी मूळ ह्याच्यामध्ये कितीचा बदल झालेला आहे तर बघा, एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 304 इतकी केल्यास चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल. मग आता याच्यामध्ये जर ह्यांचा आपण तुलना केली तर बघा 144 छेद 256, का तर अगोदर एवढं होतं आणि आता एवढं झालेलं आहे, म्हणून जे अगोदर होतं ते छेदात घेतलेलं आहे आपण. आणि भाग घालून बघूया, 4 4 8 1 9, 6 5 11 2 13, भाग कितीचा जाईल बघा, बे 7 14, बे 2 4, बे 1 बे, बे 2 4, 1 उरला, बे 8 16, त्यानंतर बे त्रिक 6, 1 उरला, बेसक 12, बेसक 12, बे चोक 8, वरती इकडं 36 राहिलेला आहे आणि इकडं 64 आहे. बघा याच्यामध्ये अजून 4 न भाग जाईल, 4 9 36, 4 1 4, 2 उरले, 4 सक 24, 9 छेद 16. बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 2 येईल. बघा पुढचा प्रश्न, x अंश बरोबर किती. आता आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, इथं प्रत्येकाचं माप दिलेलं आहे आणि x चं माप आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर संपूर्ण आता या ठिकाणी वर्तुळ वजा दिलेलं आहे इकडं, किंवा तुम्ही दोन पद्धतीनं संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं, या पद्धतीनं पण सोडवता येईल, किंवा इकडं हा स्ट्रेट अँगल आहे, या ठिकाणी या तिन्ही कोणाचं काय होणार आहे तर हा सरळ कोन झाला. या ठिकाणी वरचा जर आपण विचार केला तर या सरळ कोनामध्ये ची बेरीज किती असते तर 180 अंश. मग त्या पद्धतीनं गेलं तर आपल्याला x चं माप या पद्धतीनं पण मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी 50 अंश अधिक x अंश अधिक 40 अंश बरोबर काय येणार आहे तर 180 अंश येणार आहे. मग 50 अधिक 40, x अंश अधिक 90 अंश बरोबर 180 अंश. आता हे अधिक 90 आहेत बरोबर, चिन्हाच्या तिकडे गेले काय होणार वजा होणार. मग x अंश बरोबर 180 अंश वजा 90 अंश. 180 मधून 90 गेले, उरले किती तर 90 अंश. म्हणजेच x च माप किती आलेलं आहे तर या ठिकाणी 90 अंश आलेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक
3. बघा पुढचा प्रश्न, 32 चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. आता बघा 32 चे अवयव काढत असताना दोन एकक स्थानी 2 आहे, 2 न भाग जाईल. बे 1 बे, बे सक 12, बे 8 16, बे चौक 8, बे दुनी 4 आणि बे 1 बे. म्हणजेच काय आला अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा आज आपण 2017 साली झालेली प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहेत. आता नवोदयच्या परीक्षा 18 तारखेलाच म्हणजे शनिवारीच परीक्षा आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आपण घेतोय. त्याच्यामध्ये प्रश्न घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला जर काय अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट मध्ये टाका, सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.